संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. नॉर्मली लोक एप्रिल फुलला काही ना काहीतरी गुगली टाकतात. मी गुगली टाकला आहे, फक्त तो गोड गुगली आहे. माझे मित्रमैत्रीण या घाबरू नका, या माझे मित्रमैत्रीण सोबत आहेत. हे सुद्धा तसे बकासूरच आहेत सगळे, त्यामुळे इंटरनॅशनल बकासूर बरोबर त्यांना आज ब्रेकफास्टला आणलं आहे. जागा आहे ही दिगंबर हॉल, परंतु दिगंबर हॉलमध्ये लग्न आणि मुंज आणि एंगेजमेंट्स होतात, तिथं नाही आहे. आपल्याला जायचं आहे परत सांदणमध्येच. तुम्ही म्हणाल सांदणमध्ये मागच्या वेळेला आपण खूप खादाडी केली आहे. फरक हा आहे की मागच्या वेळेला लंचची खादाडी होती, आज खास ब्रेकफास्टची खादाडी आहे. त्यामुळे हा सांदणचा दुसरा एपिसोड आहे, त्यामुळे ही खादाडी आता करूया. हे सगळं इकडं ना असं वारीचे हे लावले, वारीची चित्र. आणि माझे मित्र हजर आहेत. सेकंड इनिंग साठी स्वागत आहे सर. हा म्हणतोय ते खरं आहे, कारण आज सांदडला सेकंड इनिंग आहे. फक्त ही सकाळची बॅटिंग आहे, दुपारची नाहीये. या अरे बाबांनो, तुमच्या इथं आलोय, परत मला मेनू कार्ड देत नाहीये. काय करू मी, काय करू? तुम्ही बसा ना, एन्जॉय करा ब्रेकफास्ट. अरे हो, पण काय म्हणजे चॉईस का तुम्ही खिलवणार? हो, येस तुमचा चॉईस? येस, आंबोळी हिरडी. चला चला, मागच्या वेळेचा तुमचा चॉईस अप्रतिम होता. Yes. यावेळेला सुद्धा मी डोकं चालवत नाही. चला सांगू नका. Yes, बसा, बसा. काची वेळ लेग स्टंप प्लीज असं मी वर्णन करेन. थोडा कॅमेरा खालती घ्या. हे बघा, आंबोळी आलेली आहे आणि त्याच्याबरोबर भाजी आणि मस्तपैकी हिरवी चटणी सुद्धा आहे. तर यांनी सुरुवात करतोय आत्ता आम्ही फक्त, आणि नंतर ही बॅटिंग जोरात चालू राहणार आहे. त्यामुळे सुरुवात घ्या घ्या. कविता चालू कर. अगदी प्रतिम सुंदर आहे. मसाला डोसा आपण खातो, परंतु हे आंबोळी आणि याचं कॉम्बिनेशन फार मस्त लागतंय, फारच मस्त. सांदणचा दुसरा खास आयटम आलेला आहे, ही आहे उपासाची कचोरी. त्यामुळे बघू, थोडं याच्याबरोबर मस्तपैकी काकडीची कोशिंबीरही दिलेली आहे आणि अर्थातच गोड दही सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याबरोबर आपल्याला ते खायचं आहे. कविता घे. मंजिरी, तू शूटिंग करत असलं तरी तुझं मी ठेवतोय. त्यामुळे ही कचोरी, मला उत्सुकता ही आहे की कचोरी आतनं कशी दिसते. हे बघा, हे बघा, हे बघा, नारळाचं मस्तपैकी सारण भरलेलं आहे आणि बटाट्याची त्याला पारी आहे. त्यामुळे आता ते आणि हे हा, अरे आपला तू खाली किती दिवसांनी कचोरी खाल्लीस? 2 वर्ष झाली असतील. काय सांगतेस, काय कचोरी सांगतेस? खावत नाही मी. मग याच्यात काय वेगळेपण आहे? ह्याच्यात नारळाची मूळ चव पण आहे आणि तिखट मीठ आणि जनरल जी काही टेस्ट ब्लेंड झाली ते खूप सुंदर आहे. क्या बात. विथ ड्रायफ्रुट्स. एन्जॉय एन्जॉय. तिसरा अस्सल कोकणी आयटम आलेला आहे, अस्सल कोकणी आयटम. कविता, अंदाज लागतोय काय? पोहे तर दिसत आहेत, पण ते कशामध्ये हे केले, काय केले ते काही पत्ता लागत नाही. गोड आहे. याला कोळाचे पोहे म्हणतात. कोळ, हा म्हणजे नारळाचं दूध आणि चिंचेचा कोळ याचं मिक्सचर करून वरती ही साधी मिरची नाही, भरलेली मिरची आहे. त्यामुळे कोकणातले पोहे आणि चिंचेचा कोळ, कारण चिंचेचा कोळ आपण सुद्धा करतो, परंतु कोकणातली चिंच जी असते त्याला वेगळं पाणी, वेगळी हवा लागते. जसं हापूस आंबा पुण्यात सुद्धा येऊ शकतो, परंतु रत्नागिरीचा आणि देवगडचा वेगळा का लागतो, तसं चिंचेच्या बाबतीत सुद्धा आहे. कारण लोक असं म्हणतात अल्टरनेट इयर पीक असतं, 1 वर्ष चिंचेचं असतं, 1 वर्ष आंब्याचं असतं. जरा आता ज्ञान देणं थांबवतो
आणि कोळाच्या पोह्याचा आनंद घेतो. हे असे पोहे घ्यायचे आणि त्याच्यावरती हा जो कोळ मला एक्स्ट्रा दिलेला आहे प्रेमाने, तो असा मस्तपैकी ओतायचा आणि नंतर मगच इकडे डिश फिरवायची. त्याच्या अगोदर अजिबात फिरवायची नाही. अरे 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 क्या बात आहे. हे वेगळंच कॉम्बिनेशन आहे. पोहे महाराष्ट्रात वेगवेगळे मिळतात. दडपे पोहे आहेत, साधे पोहे आहेत. कोकणामध्ये चण्याच्या बरोबर सुद्धा पोहे देतात. परंतु तुम्हाला सांगतो या सगळ्यांना धोबी पछाड टाकेल असे हे कोळाचे पोहे आहेत. पोट भरलं आता बस. Done. खूप सुंदर breakfast. खूपच मस्त सकाळी हेवी सुंदर ब्रेकफास्ट. क्या बात आहे यार. मजा आली मजा आली. सर ही टेस्ट मॅच आहे. फक्त एक इनिंग झाली, अजून सेकंड इनिंग बाकी आहे. बापरे म्हणजे आता याच्या पुढे ब्रेकफास्ट अजून व्हायचंय. येस. अरे देवा. कसं जेवणार आहे त्यामुळे सेकंड इनिंगला आता काय येतंय बघूया. नमस्कार. सेकंड इनिंग करता तयार आहात? तयार म्हणजे आता त्यांनी तयार केलंय म्हणून नाही तर आम्ही ऑलरेडी गार झालेलो आहोत हा, पहिलं हा. पाऊलच. आता परत त्यांनी दिरडी पाठवली आहे. हा ज्वारी, तांदूळ आणि डाळीच्या पिठाची केलेली आणि किती छान सर्व केलंय. क्या बात आहे. त्याच्याबरोबर या दोन चटण्या देखील दिसत आहेत मला हो, वेगळ्या. हिरवी आणि लाल फारच सुरेख. त्यामुळे मस्त मस्त. त्यामुळे तू दिरडा एन्जॉय करणार का? मला बघा पोह्याची पुढची व्हरायटी दडपे पोहे आलेत. कलर बघा फक्त काय सुंदर आहेत सगळे. क्या बात आहे. त्यामुळे आता दडपे पोहे आणि धिरडं असं आपण एन्जॉय करूया. बटाट्याची असेल मिरगू पुढचा आयटम स्फोटक आहे. स्फोटक. परंतु आवडता आहे ज्यांनी मला थेट गगन बावड्याला नेलं, ज्यांनी मला थेट एखाद्या एस टी स्टँडच्या कॅन्टीनमध्ये नेलं. हे बघा, हा वडा सांबार नाही आहे, याला कट वडा असं म्हणतात. कट वडा. आणि या कट वड्याची मांडणी सुद्धा इतकी सुरेख आहे. आणि हे बघा, कारण हा याला कट म्हणतात, कट. त्यामुळे आता हा कट वडा आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी ब्रेड स्लाइस सुद्धा आहे. कोकणात फार फेमस. मी सांगतो काय, गगन बावड्याचा तुम्ही खाल्लायत कधी? जरूर खा. त्यामुळे आता मित्रमैत्रिणींवर मी उपकार करतोय थोडंसं देऊन, परंतु सुरुवात माझ्यापासूनच करतो. आणि हा कटवडा मला फारच मोहात पाडतोय. आईला क्या बात आहे. मिसळ एक वेगळा प्रकार असतो, अर्थातच तो सगळ्यांना माहिती आहे आणि आवडीचाच आहे. परंतु हा कट जो आहे हा मिसळच्या रस्स्यापेक्षा फार वेगळा आहे. अप्रतिम काय सध्या काय म्हणतोय कटवडा? कटवडा सुपर आहे. मला आपल्या जुन्या क्रिकेट खेळायच्या तेव्हाची आठवण आली. साताऱ्याच्या आपण एस टी स्टँडवर सुद्धा असंच कटवडा आणि हे खायचो सॅम्पल. खरंय खरंय. तेव्हाची आठवण झाली मला. क्या बात. सुपर आहे. फार झालं आता. नाही नाही नाही, अजूनही माझा ब्रेकफास्ट व्हायचा आहे. अजून 2 कडक आयटम राहिले. 2. हे बघा. इतकं काय केलं? नाही नाही, इतक्या मी चव घेतली. हे 2 आयटम फक्त बघा तुम्ही. हे बघा, हे बघा, हे बघा. ही आहे अस्सल मिसळ. अस्सल मिसळ. आणि हे जे आहे हे घावन आणि वाटाण्याचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे थोडंसं खातो मी, एवढंच, आणि लगेच उठतो, लगेच. अरे बकासुरा, याला म्हणतात इंटरनॅशनल बकासूर. साधा सुद्धा नाहीये हा. हा. आता मिसळ आणि त्याच्यानंतर घाऊन, मग झालं, संपलं. थोडक्यात समाधान मानायचं बघा. नंतर काहीच नाहीये. तर मेनू कार्ड संपलं. मित्रा, इतकी मजा आली. म्हणजे मी लंचला आलो होतो आणि ते खूप एन्जॉय केले होते एक एक पदार्थ. परंतु आज जे ब्रेकफास्टला तू पदार्थ दिलेस त्याची व्हरायटी आणि त्याची क्वालिटी दोन्ही दर्जेदार होती. त्यामुळे लंचला जमलं तर सांगणला या. पण जर का विकेंडला वगैरे ब्रेकफास्टला आलात ना,
म्हणजे ब्रंच म्हणेन मी त्याला, लंच नाही ब्रंच आहे हा. कारण थोडं थोडं आपण सगळं खाल्लं नाही, थोडं थोडं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने तुझं अप्रिसिएशन देतो. आपण टोस्ट करूया चांदणच्या नावाने आणि म्हणूया अन्नदाता सुखी भव.